नमस्कार. आज मी बनवत आहे टमाटराची कढी. याकरता मी 1 किलो पिकलेले टमाटर घेतलेले आहे. त्यांना स्वच्छ धुवून आपल्याला कट करून त्याची एक प्युरी बनवून घ्यायची आहे. मी बियासकटच टमाटराची प्युरी केलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बिया काढूनही याला ग्राइंड करू शकता. एका गंजामध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घेतलेले आहे. ह्या कढीला तेल फार लागत नाही. ऑइल तापलं म्हणजे त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे. ठेचून घेतलेल्या 7-8 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या ज्यांना मी उभं कट करून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता इथे घालत आहे. 1 टेबलस्पून इथे आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून मी लाल तिखट, हळद, धने पावडर आणि एक अर्धा टीस्पून मी इथे गोडा मसाला घातलेला आहे. तुम्ही मसाला तुमच्या आवडीचा कुठलाही वापरू शकता. मसाल्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी जास्त करायचं आहे. आता ह्या सर्वांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मुठभर सांबार मी कापून घातलेला आहे. त्यालाही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जी टमाटराची प्युरी बनवून ठेवलेली आहे ती इथे घालायची आहे. आणि आपल्याला जेवढी पातळ ही कढी पाहिजे त्या प्रमाणात इथे पाणी घालायचं आहे. तुम्ही गरम पाणीही इथे घालू शकता. एकदा छान मिक्स करून याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे. मला थोडं पातळ अजून पाहिजे आहे म्हणून मी अर्धा कप पाणी अजून इथे घालत आहे. कारण ही कढी आपल्याला 4 ते 5 मिनिट मंद आचेवर शिजवायची आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि माझ्याकडे हिरवे मटार अवेलेबल होते म्हणून मी इथे पाव कप हिरवे मटार घालत आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की घाला. आता गॅस आपल्याला मोठा करून याला एक छान उकळी आणून घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून लो फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 मिनिट ही कढी छान शिजू द्यायची आहे. कढी आपली छान शिजलेली आहे. आपल्याला जेवढी पातळ पाहिजे त्या प्रमाणात आपण हिचं पाणी आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडासा एक गुळाचा तुकडा घालत आहे. 1 वाटीभर सांबार इथे घालत आहे. ह्या वेळेला तुम्ही हिला थोडं टेस्ट करून बघा म्हणजे मिठाचं आणि गुळाचं प्रमाण आपल्या लक्षात येतं. गूळ घालून हिला पुन्हा आपल्याला 1-2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. कढी आपली तयार आहे. ही कढी भाताबरोबर फार छान लागते. गरम गरम भात, मेथीची भाजी आणि टमाटराची कढी हे जेवणाचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे. नाहीतर कण्याचा भातसुद्धा याच्याबरोबर छान लागतो. याला काही लोक टमाटराचे कढी आणि काही टमाटराचं सारही म्हणतात. हे प्यायला गरम गरम फार छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.